जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अनुदानित शाळांतील अनेक पदं रिक्त असल्यामुळे अध्ययन प्रक्रियेबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ लागलाय। त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता राज्य सरकारनं गती दिली आहे। राज्यात 13,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे। पवित्र पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे। जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची हजारो रिक्त पदं भरण्याचा मार्ग मोकळा झालाय। केवळ सध्याची रिक्त पदच नव्हे तर मे 2026 अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संभाव्य जागाही भरण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय। सध्या राज्यात रिक्त असलेल्या आणि मे अखेर रिक्त होणाऱ्या 13,000 शिक्षकांच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यासाठी राज्यातील सर्व शाळांना 31 मे 2026 पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत। 1 ते 31 मे या कालावधीत सर्व शाळांनी रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणं बंधनकारक करण्यात आलंय। त्यानंतर जूनमध्ये पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शाळांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्यानं सर्व प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा होतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि मुलाखतीशिवाय होणार आहे। मात्र खासगी संस्थांना प्रत्येक जागेसाठी 10 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे।